कुजलेल्या अवस्थेमध्ये विवाहितेचा विहिरीत मृतदेह सापडला. ऐकूनच अंगावर काटा येईल. सुभाष दगू जाधव हे 53 वर्षाचे शेतकरी हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असणाऱ्या गोहरण गावामध्ये राहत होते. शेतीवरच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. त्यांच्या कुटुंबात पत्नी रेखा, मुलगा रवींद्र, सून स्वाती आणि सुभाष जाधव यांची आई नानूबाई असे सर्वजण एकत्र राहत होते. सुभाष जाधव यांना एक मुलगी आहे. तिचे नाव कल्याणी. तिचा विवाह झाला असून ती सासरी नांदते. दिनांक 19 मे 2014 मध्ये तिचा विवाह संतोष दत्तात्रय शिरसाट, राहणार बहादुरी, तालुका चांदवड याच्यासोबत झालेला होता. विवाहानंतर कल्याणी बहादुरी गावातील सासरी नांदावयास गेली. मुलीचे लग्न पार पडल्यामुळे जाधव कुटुंब आनंदात होते. कल्याणी सुद्धा सासरी आनंदाने नांदू लागली होती. पण हे सुख तिला काही दिवसच मिळाले होते, कारण काही महिन्यातच तिच्या सासरच्यांनी खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. लग्नानंतरच्या 6-7 महिन्यानंतर सासू चंद्रकला, सासरे दत्तात्रय दगू शिरसाट आणि तिचा नवरा संतोष यांनी कल्याणीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. कल्याणीचा नवरा संतोष याला दारू पिण्याची सवय होती. तो दारूच्या नशेत कल्याणीचे भांडण काढून तिला मारहाण करत असे. नवऱ्याकडून होणाऱ्या या त्रासाला कल्याणी खूप कंटाळलेली होती. सासरी होणाऱ्या छळाची माहिती तिने वेळोवेळी आई वडिलांना दिलेली होती. त्यांनी तिचा पती सासू सासरे यांना सतत समजावून सांगितले, मुलीला त्रास देऊ नका, मारहाण करू नका. मात्र तरीही त्याच्या स्वभावामध्ये काही फरक पडला नाही. उलट कल्याणी माहेरे आपल्याबद्दल तक्रारी करते, आपल्याला बदनामी करते असे समजून पती सासू सासरे तिला आणखी जास्त त्रास देऊ लागले. कल्याणीला आता जीवन जगावेसे वाटत नव्हते. ती मात्र खूप दुःखी आणि कष्टी झालेली होती. होणाऱ्या त्रासामुळे व्याकुळ होत ती अश्रूंना मोकळी वाट करून देत होती. कल्याणीला त्रास देताना त्यांनी कारणही शोधून काढले होते. सासरचे लोक तिच्या चारित्र्यावर शंका घेत असत. या कारणाने तिला माहेरी पाठवत नसत. त्याशी या कारणावरून भांडण काढत असत. दीपावलीच्या सणा दिवशीही त्यांनी तिला माहेरी पाठवलेले नव्हते. केवळ 2 ते 3 तासासाठीच ती माहेरी आली होती. तेवढाच वेळ माहेरी मुक्काम केल्यानंतर संतोष हा तिला घेऊन जात असे. बाहेरची माणसं मात्र तिला तू थोडी कळसोस असे म्हणत असत. तिचे वडील सुभाष हे तिला सांगत असत, सुरुवातीला असा त्रास होतो, काही दिवस काढ, पुढे तुझे चांगलं होत जाईल. लग्नानंतर साधारणपणे 1.5 वर्षांनी तिचा पती संतोषने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली होती. इतकेच नव्हे तर तिला विष पाजण्याचा प्रयत्नही त्याने केलेला होता. मात्र त्यावेळी कल्याणीने तिचा संसार मोडू नये म्हणून पोलिसांच्याकडे तक्रार केली नाही. तसेच कल्याणीच्या माहेरच्या लोकांनी काही नातेवाईकांना सोबत घेऊन तिच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना समजावून सांगितलेले होते. अशातच काही दिवसांनी म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांनी कल्याणीला मुलगा झाला. त्यावेळी तिचा पती चारित्र्यावर संशय घेऊन हा मुलगा माझा नाही अशी कुरापत काढून कल्याणीला मारहाण करू लागला. संतोष हा कल्याणीला सतत त्रास देत असे. अशावेळी त्याचे आई वडील त्याला समजावून सांगत नसत. आता कल्याणीला मुलगा झाला होता. आता जबाबदारी वाढली होती याची जाणीव तरी त्यांनी ठेवायला हवी होती. परंतु ते संतोषला काही बोलत नसल्यामुळे कल्याणीचा त्रास काही कमी होत नव्हता. आज ना उद्या सगळे चांगले होईल या आशेवरच ती आतापर्यंत जगत होती. पण मूल झाले तरी त्रास संपण्याचे नाव घेत नव्हता. उलट तो वाढू लागल्याने ती जीवनाला वैतागलेली होती. आता तिच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. अखेर तिने एके दिवशी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब सासरच्यांना समजल्यानंतर त्यांचे धाबेदार आणले. आता ही बाब आपल्या अंगलट येऊ शकते अशी भीती सासरच्या लोकांना वाटू लागली होती. यावर त्यांनी युक्ती केली. दिनांक 19 जुलै 2025 रोजी कल्याणीचे वडील सुभाष दगू जाधव यांना कल्याणीचे सासरे दत्तात्रय शिरसाट यांचा फोन आला. तो सुभाष जाधव यांनी उचलला. कल्याणीचे सासरे दत्तात्रय बोलत होते. ते म्हणाले, तुमची मुलगी घरात कोणाचंही काही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. ती तुमच्याकडे आली आहे का? यावर सुभाष जाधव चिडून बोलले, काय सांगत आहात तुम्ही?
कुठं गेली ती आणि का गेली? तुम्ही काय केलं नाही ना? ती आमच्याकडे आलेली नाही. आपली मुलगी सासाच्या घरातून कुठेतरी निघून गेली आहे असे समजताच सुभाष जाधव यांनी आपले नातेवाईक गोळा केले आणि ते बहादुरी गावात आले. सगळ्याच नातेवाईकांनी शिरसाट कुटुंबाला जाब विचारला. तेव्हा साळसूदपणाचा आव आणत सासरचे लोक म्हणू लागले की आम्ही सर्व शेतामध्ये काम करत असताना ती कुठे गेली हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या एकूण हावभावावरून जाधव कुटुंबालाही कल्याणी वैतागून कुठेतरी निघून गेली असेल, कुठेतरी लपून बसली असेल असे वाटले आणि त्यांनी कल्याणीचा परिसरामध्ये शोध घेतला. ती कुठेच मिळून आली नाही. दरम्यान तिचा शोध चालू असतानाच शिरसाट यांच्या शेतातील विहिरीजवळ कल्याणीच्या चपला पडलेल्या दिसल्या. तेव्हा मात्र जाधव कुटुंबीय आणि नातेवाईकांना कल्याणीचा घातपात झाल्याचा संशय आला. त्यांनी पिंपळगाव बुद्रुक येथून अग्निशामक दलाची गाडी बोलावून घेतली आणि विहिरीतून कल्याणीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. वडनेर भैरव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चांदवड शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. त्यानंतर मृतदेह कल्याणीच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने कल्याणीच्या माहेरचे लोक संतप्त झालेले होते. त्यांनी कल्याणीच्या सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. परिस्थिती पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला होता, पण अखेर नातेवाईकांनी कल्याणीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. सुभाष दगू जाधव राहणार गोहरण तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 140/2025 नुसार कल्याणीचा नवरा संतोष दत्तात्रय शिरसाट, सासरे दत्तात्रय दगू शिरसाट, सासू चंद्रकला दत्तात्रय शिरसाट यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108, 115(2), 3(5) आणि 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण होत असे. या साऱ्या छळाला वैतागून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.